महेश म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत. विनंती करेन त्यांना की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. आता सध्या तरी ऊन आलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये, परंतु विटॅमिन डी आम्हाला देऊन जाईल आणि बॉडीसाठी गरजेचं आहे. कारण तुम्ही पहा, लहान जर तुमच्या घरामध्ये छोटा मुलगा असेल, मुलगी असेल, तिला तुम्ही अशा सकाळच्या उन्हामध्ये ठेवत असतात. त्याच्यामुळे आम्हालाही ते विटॅमिन्स या ठिकाणी मिळतात. इथनं करतोय आपण सुरुवात 5 स्टार 11 आणि त्यांच्या विरोधात केविन 5 1 1 सध्या तरी बॅटिंग मार्कवरती उतरलाय. तो म्हणजेच मडवी, कृष्णा मडवी आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय समीर म्हात्रे. सामन्याला होती सुरुवात. प्रदीप म्हात्रेचं पहिलं षटक. पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न करण्यात आलाय. डीपमध्ये फिल्डर दूरवरती आहेत, कारण पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने फिल्डर नव्हता. पहिल्या बॉलवरती चौकार या ठिकाणी दाखवत असताना कृष्णा मडवी. देणारी आई, राखी बांधणारी ताई, श्रद्धा सबुरीचा संदेश देणारा शिर्डीचा साई आणि आगरी कोळ्यांची कुलस्वामी निकवीर आईचं संगीत तुम्ही डीजे मॅनच्या माध्यमातून ऐकलं. तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मानाची पालखी येत्या 8 जानेवारीला, अर्थातच याच महिन्यामध्ये 8 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल. संकेत गायकवाड यांच्या माध्यमातून तिसगाव ते कार्ला एकविरा ही पालखी जाते आणि भालगावातून सुद्धा अनेक सारे भाविक भक्त जात असतात. गतवर्षी तब्बल 2000 प्रवासी पायी पालखीला त्या गेले होते. त्या पदपालखीला खूप जणांचं प्रेम असतं आणि ती पालखी 8 तारखेला निघणार आहे. ज्यांना वेळ मिळेल त्या पालखीला भेट देण्यासाठी जरूर जा, कारण सर्वात मोठी मानाची पालखी ती आणि एकविरा आईचं सुंदर संगीत तुम्ही या ठिकाणी ऐकलं. आणि श्री इव्हेंट याच वाहिनीवरती थेट थेट प्रक्षेपण त्या ठिकाणी केलं जाईल, त्याच्यामुळे तुम्ही भेट द्या. यॉर्कर बॉल होता, बॉटमॅनच्या माध्यमातून टर्न करण्यात आला. डीपमध्ये वाईडिश लॉंगरला पप्पू आहेत, बॉलला फील्ड करण्यासाठी जरूर गेले, पण तो आउटफील्ड त्या ठिकाणी आपण बघितली तर थोडीशी चढावाची आहे. त्याच्यामुळे पायांकडे बघितलं जातं. बॉडीचा खरं तर बॅलन्स राखण्यासाठी त्या ठिकाणी विचार करावा लागतो की कशा पद्धतीने पावलं पुढे टाकावी, कारण स्वतःला इजा नकोय. त्यासाठी सुद्धा काहीशी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बचावात्मक फिल्डिंग करत असतात. इथनं मिळतात धावा 2-2 टीमची धावसंख्या होते 8. नेक्स्ट बॉल प्रदीप. स्लो बॉल होता, ऑन साईडला लॉफ करण्यात आलाय. डीपमध्ये 2 फिल्डर प्रथमेश म्हात्रे आणि पप्पू त्या ठिकाणी होते, परंतु त्यांनाही बीट करून बॉल चाललाय वाईड लॉंगर बॉर्डर लाईनच्या बाहेर. बाउंड्री येत असताना प्रदीप म्हात्रेच्या विरोधात. चौकारांची धमाल दाखवली आहे मैदानाच्या आतमध्ये कृष्णा मडवेने. टीमच्या धावसंख्येला त्याने पोचून ठेवले 12 आकड्यावरती. 4 बॉल आता समाप्त झाले, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमधला. राऊंड द विकेटने आता टॉप एज आहे. बॉलरमध्ये फिल्डर जज करतात आणि कॅच ड्रॉप. सहजरित्या ही कॅच होती. आपण बघितली तर टॉप एजच्या माध्यमातून हा बॉल हवेमध्ये होता. तिथे बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न जरूर झाला, पण तो कॅच ड्रॉप त्या ठिकाणी होत असताना इथून आपण बघितलं तर सिंगल. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13. एक अजूनही लिगल बॉल फेकायचा आहे. मागचं खरं तर जे पर्व राहिलं त्या पर्वामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग अटॅक राहिला होता प्रदीप म्हात्रेचा. तुम्ही कालही बघितलं असेल, ज्या वेळेला परी पॅकर्स या टीमसोबत खेळत असताना त्याचे 4 विकेट्स तुम्ही बघितले. तिथेच त्या संघाला त्याने पराभवाचा मोठा धक्का दिला. त्या प्रदीप म्हात्रेच्या विरोधात 2 अटॅक झालेले आहेत. आता स्ट्रायकिंग इनवरती टीमचा कॅप्टन आहे या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू समीर म्हात्रे. विथ द बॅट विथ द बॉल काल खूप चांगला खेळला, परंतु आता समोर त्याच्या प्रदीप. लास्ट बॉल स्लो बॉल होता, कमी गतीचा बॉल. ऑफस्टमवरती जोर पिच झाला होता, परंतु त्याला ड्राईव्ह करत असताना ड्राईव्हचा फटका. अशा पद्धतीने यशस्वी षटक बॅटिंग साईड टीमकडे राहिलंय, कारण 10पेक्षा जास्त धावा जेव्हा एखाद्या टीमच्या पहिल्या ओव्हरमध्ये येतात तेव्हा तो आकडा बघून बॅटिंग साईड स्ट्रॉंगली आपण बघत असतो. तेच झालं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला विदाउट लॉस. टीमची धावसंख्या 14. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय केविन 5 1 1. 14 धावा टीमच्या टोटलमध्ये. आज 2 अशी आवाजं तुम्हाला ऐकायला मिळणार की पनवेल रायगड विभागामध्ये ज्यांचा नेहमी क्रिकेटवरती प्रेम राहिलाय, हिंदी आणि मराठी भाषेचं प्रभुत्व असणारे प्रवीणजी टेंबे सर, तर दुसऱ्या बाजूला
का तर ते समालोचक जरूर आहेत, परंतु लेखणी त्यांची खूप सुंदर. प्रत्येक शब्दरचना कुठे मांडणं, शब्द जुळवणं ही त्यांची खरं तर खासियत आहे. शिरवली गावाचे आमच्या जवळचे मित्र रोशनजी पाटील ही दोन आवाज आज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळतील. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली होती. स्ट्राईक रोटेट करत असताना तर समीर मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असेल, तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश मात्रे ओव्हर नंबर 2 मध्ये विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न, बॉलला लॉफ करण्यात आलाय अगदी डाऊन द ग्राउंड ऑफ फटका, लॉंग ऑफ सीमा पार. इट इज अ कडक. थँक्यू. भास्कर दादा चिकनकर मनाने रुबाबदार आणि त्यांचा स्वभाव जर बघितला तर हलवा स्वभाव. अनेक वेळा या प्रीमियर लीगसाठी ज्याने बहुमूल्य योगदान दिलं त्या भास्कर दादा चिकनकर यांच्यावरती आधारित ते संगीत तुम्ही ऐकलं. खरं तर आज जल्लोष असेल. गतवर्षी भालगाव प्रीमियर लीगचं औचित्य होतं. दादांचा वाढदिवस आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाचे देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. रायगडाची श्रीमंती, पुरंदराची भव्यता, दिव्यता आणि सह्याद्रीची उंची त्यांना लाभो हीच आपण ईश्वर चरणी आणि गावदेवी चरणी प्रार्थना करूयात की येणाऱ्या आयुष्यामध्ये सामाजिक कार्य त्यांचं दुगुणित व्हावं. समुद्रासारखं ज्यांचं अथांग असणारं समाजसेवेचं कार्य ते पुढे जात राहावं अशी त्यांना शुभेच्छा देऊया. षटकारानंतरचा चौकार प्रथमेश मात्रेच्या विरोधात आलाय. स्कोर मोजून 24 धावा टीमच्या टोटलमध्ये आतापर्यंत विदाउट लॉस खेळते मैदानाच्या आतमध्ये केविन फायटर पलवान. अजून एक कदाचित येईल का? ऑनसाइडला चाललाय फिल्डर, डीप मध्ये दूरवरती होते आणि अगदी फ्लॅट स्ट्रोक येतोय समीरच्या बॅटमधून. दुसरा अटॅक षटकार. बॉल जेव्हा टाकायचे असतात तेव्हा तो परफेक्ट यॉर्कर टाकत असतो. ओव्हर द विकेटने आता बॉलिंग त्याने चेंज केली. आता राऊंड द विकेटने बॉलिंग करतो आणि ही चर्चा सुरू होती की जेव्हा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी प्रॉपरली यॉर्कर बॉल जेव्हा टाकायचा असतो ना डावखोऱ्या हाताच्या बॉलरला, तेव्हा तो तेच करतो, राऊंड द विकेटने येतो. आणि कदाचित त्याच राऊंड द विकेटने येण्याचा फायदा झाला प्रथमेश मात्रेला. 3 अटॅक जरूर झेलले, परंतु चौथ्या बॉलवरती विकेट मिळवत असताना समीर मात्रे टीमचा कॅप्टन गॉन. ॲक्शन रिप्लाय आपण बघूयात कशा पद्धतीने तो बॉल आपण बघितला स्टंपवरती जात असताना. आणि तुमच्यामध्ये चातुर्यता जर असेल ना तर क्रिकेटच्या या परिपटलावरती ना अशा काही छोट्या छोट्या ज्या टेक्निक्स आहेत ना त्या टेक्निक तुम्ही यूज करू शकता. खरं तर या टेक्निक असतात क्रिकेटच्या. तुम्हाला माइंडमध्ये ते आलं पाहिजे की जर तुम्ही विथ द स्पिन समोरच्या फलंदाजाला खेळण्यासाठी खरं तर आमंत्रित करता त्यावेळेला त्याच्यासमोर जेव्हा तुमच्या फेवरेट बॉलवरती मग तुमचा तो टर्न असतो किंवा तुमचा तो लेन बॉल असतो, जेव्हा या बॉलवरती तुम्हाला सफलता मिळत नाही किंवा तुमच्या अगेन जेव्हा धावा येतात ना तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करावाच लागतो की आता चेंजअप करावं बॉलिंग लाईनअपमध्ये. साईड ही चेंज केली, थोडासा चेंजअप ही केला, यॉर्कर बॉल टाकण्यात आला. समीर मात्रे पहिला फलंदाज 30 या आकड्यावरती बाद झाला आणि आता नवीन फलंदाज सिक्सर किंग सुचित राणे. यॉर्कर बॉल त्याच्यासाठी सुद्धा यॉर्कर बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थोडासा पडताना तुम्ही बघितलं, पण तो बॉलला त्याने स्टॉप जरूर केलं. मागे कव्हर केलं पप्पूने अर्थातच वैभवने. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 31. हा स्ट्रक्चर वाढत चाललाय, कारण या स्ट्रक्चरला जर आता रोखायचं आहे, या स्ट्रक्चरला थांबवायचं आहे तर इथनं विकेट आणि डॉट बॉल यायला हवेत. अन्यथा सेकंड इनिंगमध्ये चेस करण्याच्या अनुमानाने एक मोठं टार्गेट राहील टीम 5 स्टार 11 या टीम समोर. शेवटचा बॉल कृष्ण समोर. योही यॉर्कर बॉल होता. ऑन साईडला थोडेसे धडपडले जरूर. बॉल खेळत असताना बॅटिंग निसटली गेली, तिथे मिसफील्ड झाली आहे प्रदीप म्हात्रेकडून आणि लगेचच इशारा दिला गेला 2 धावा संख्येचा. आणि 2 धावा या ठिकाणी झाल्यात कंप्लीट. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा या ठिकाणी संपला खेळ. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 33. पाण्याची मागणी मैदानाच्या कदाचित आतमध्ये गेली आहे. जोपर्यंत पाणी प्रोव्हाइड केला जातोय तोपर्यंत आपण या जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूयात एक सुंदर संगीत.
जी वेळ आपण दिली होती त्या वेळेनुसार सामना सुरू झालाय आणि माहिती आहे की शेवटचा दिवस असल्या कारणाने मान्यवरी येतील. त्यानंतर आपल्याला आज 2 मॅचेस एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. मेगा फायनल, सेमी फायनल आणि प्राईज सेरेमनी सुद्धा असेल. म्हणून तुम्हाला मी विनंती करेन वारंवार की जास्त वेळ घेऊ नका. आणि सकाळ कधी कधी पाणी नसतो, परंतु काहीसा छोटासा मॅसेज घेऊन जायचं असतो डगआउटमधून. तेव्हाही टीमचा कॅप्टन आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना बघतोय. परंतु मी सगळ्यांना विनंती करेन की तुमचं सहकार्य या स्पर्धेला अजून दुगुणी करेल, त्याच्यामुळे जास्त कोणी वेळ घेऊ नका. टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आता आलाय प्रमोद सोरखादे, या टीमचा कॅप्टन, लेफ्ट आर्म बॉलर. अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्ले डाऊन झाले. बॅटची आतली कडा इनर एज आणि बॉल स्टंप वरती प्ले डाऊनच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. सुचित्राने परतेल मैदानाच्या बाहेर. 33 वरती दुसरा गडी बाद. या मॅचमध्ये खरं तर कॅप्टनवरती भरपूर भरोसा आहे या टीमचा. कारण प्रमोद सोरकादे हे एक असे खरं तर खेळाडू राहिलं. बाल गावामध्ये खरं तर रतनबुवा पाटील स्मृती चषकाची जी ट्रॉफी आली त्यामध्ये या गोलंदाजाचा खूप मोठा वाटा होता. आपण अनेक वेळा असं बघतो की चेतन, आपण जंगलामध्ये फिरत असताना जंगलातला सर्वात उंच प्राणी जिराफ, सगळ्यात बलवान प्राणी हत्ती, सर्वात चपल प्राणी चीता, सर्वात छोटा प्राणी मुंगी, त्याच्यापेक्षा काहीसे छोटे प्राणी असावे. परंतु जंगलातला राजा कोण? तर सिंह. ज्याच्याकडे जास्त उंची नाही आहे, ज्याच्याकडे जास्त ताकद नाही आहे, तो छोटाही नाही आहे, परंतु वाटतं सिंहाला की मी राजा आहे, म्हणून तो राजा आहे. आणि राज्यशाही थाट असणारा हाच खरं तर खेळाडू. कारण अनेक वर्ष भालगावच्या क्रिकेटसाठी ज्याने आपलं खरं तर पूर्ण करिअर समर्पित केलं. व्यावसायिक जीवनामध्ये बघितलं गेलं तर ते उद्योगपती आहेत. परंतु जेव्हा जेव्हा भालवासियांना या खेळाची गरज भासली ना, तेव्हा तेव्हा त्याने चांगला खेळ केला. परंतु आता या मॅचमध्ये तर तो कॅप्टन आहे, त्याच्या टीमची जिम्मेदारी त्याच्यावरती आहे. कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या 19 धावा ते बर्डन होतं. पहिल्या ओव्हरमध्ये ही 14 आल्या होत्या आणि त्या बर्डन कशामुळे? तर कृष्णा मडवीमुळे. म्हणून त्याची विकेट त्याला हवी आहे. चांगला बॉल होता, यॉर्कर बॉल ऑनसाईडला ड्राईव्ह करण्यात आलाय. प्रथमेश मात्रे त्या ठिकाणी बॉल स्टॉप झालाय. दुसरीची चान्स लगेचच घेतली आहे. अशा ज्या स्मॉल रन्स असतात ना, म्हणजे सिंगल डबल्स, याच्यावरती तुम्ही फोकस कराल तर तुमचं धावपलक वाढतच जातं. बॉडीला लागला कदाचित, चौथी धाव पूर्ण करू शकत नाही. त्याच्यामुळे 3 धावा होतात कंप्लीट. 2 धावा जरूर होत्या, परंतु फेकी वाईड आल्या कारणाने या 2 धावसंख्या तुम्ही 3 मध्ये कन्वर्ट करत असताना बघितलं. दोन्ही बॅटरला हरीश म्हात्रे आणि कृष्णा मडवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट मैदानाच्या बाहेर परतल्यात. परंतु जे 2 विकेट मैदानाच्या बाहेर परतल्यात ना, त्याचा जास्त इम्पॅक्ट नाही, कारण सुरुवात खूप चांगली झाली आहे बॅटिंग करत असताना. समोर खेळतात व्ही शेपमध्ये फिल्डर लॉफ करण्यात आलं होतं. डाऊन दी ग्राउंड हा फटका डीपमध्ये लॉंग ऑफला. आता ही फेकी वाईड आली, परंतु विकेट किपर आणि त्याच्या मागे 2 खेळाडू बॅकअपला आहेत. त्याच्यामुळे कोणताही एक्स्ट्राच खर्च करायचा नाही, हा मनसुबा होता. इथूनही आपल्याला पाहायला मिळतात धावा 2 धावा झाल्यात 38. बॉल समाप्त झाल्या 4. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक या इनिंग मधला. ही इनिंगमध्ये टार्गेट चांगलं सेट होत चाललाय आता केविन 5-1-1 साठी. रिव्हर्स खेळतात क्रिकेटमधला दुधारी फटका, परंतु तो जरूर अटेम्प्ट करण्यात आला. तिथून विकेटची शक्यता होती. हरेश मात्रे दुसऱ्या बाजूला खरं तर ती सिंगल कंप्लीट करण्यासाठी त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. क्रिकेट हा खरं तर रिस्पॉन्सिबिलिटीचाच खेळ. क्रिकेटमध्ये आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला घ्यावीच लागते, सी फॉर कंट्रोलही तुम्हाला ठेवावा लागतो. आतापर्यंत रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि कंट्रोलही ठेवलाय या ओव्हरमध्ये प्रमोद सोरखादेने. लागला असेल तर फर्स्ट एड बॉक्स आपल्याकडे अवेलेबल आहे. ग्रामीण खेळाडू म्हटले गेले ना, तर सगळ्यात जिद्दी खेळाडू. आपण जिद्दीने क्रिकेट ग्रामीणचा नेहमी बघितलाय. एखादा खेळाडूला दुखापत झाली ना, तरी तो टीमसाठी रिटायर्ड कधीच होत नाही, कारण तो मैदानाच्या आतमध्ये खेळतच असतो. एक रिटायर्ड हार्ड तुम्ही बघितला असेल प्लेयर 1989 मध्ये. खरं तर ती मॅच तुम्हाला अनुभवायला मिळाली, भारत वर्सेस पाकिस्तान. तेव्हा 16 वर्षाचा युवक त्या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. जरूर या बॉल नंतर
तो इतिहास काय ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. इथं जरूर आधी विकेट पकडली गेली, कॅच हरेश मात्रे झाल्यात बाद. आपण 1989चा खरं तर विचार करत होतो की भारत वर्सेस पाकिस्तान 1989मध्ये ती मॅच झाली. सिडनीचं ते ग्राउंड, आणि ते ग्राउंड म्हटलं गेलं ना तर त्या ग्राउंडवरती ग्रास ग्रुप, आणि बॉल पडल्यानंतर वेग प्रचंड त्या खेळपट्टीवरती होता. तेव्हा खरं तर भारताचे जे टॉप ऑर्डर बॅट्समन ढासळले होते ना, तेव्हा एक 16 वर्षाचा युवक मैदानाच्या आतमध्ये जातो. वकार युनिस, वसीम अक्रम यासारखे फास्टर बॉलर त्याच्या समोर असतात. पहिला बॉल तो डॉट खेळतो, परंतु त्याच्यानंतर दुसरा बॉल वेगाने येतो ना, त्या वेगाने तो बॉल त्याच्या नाकावरती लागतो. त्यानंतर नाकातून रक्तस्राव होतो. धाव तुमच्यापर्यंत पोहोचतोय 39. तर रक्तस्राव होत असताना फिजिओथेरपिस्ट येतात भारताचे आणि त्याला सांगतात की तू खेळू नको. तरी तो खेळतो की मैं खेळेगा. आणि नवज्योत सिंग सिद्धू सोबत तो खेळत असताना त्या मॅचला तो ड्रॉ करतो, म्हणजे अर्थातच त्या मॅचला तो ड्रॉप करतो. ते मॅच त्या ठिकाणी खरं तर बंद होते. पण तो 16 वर्षाचा युवक फिजिओथेरपिस्टला एकच म्हणतो की मा खेळायचं आहे. आणि तो 16 वर्षाचा युवक मित्रांनो सचिन रमेश तेंडुलकर, ज्याने भारतासाठी 100 शतकं ठोकली. जिद्दी खेळाडू असतात क्रिकेटचे, तो जिद्दी खेळाडू मायला मिळाला कृष्णा मडवी. परंतु आता फॉलो करत असताना बॉलला टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर त्याच्या समोर त्याचाच बंधू आहे. या सख्या बंधूंमध्ये आता चॅलेंज, कारण श्याम मडवी त्याचेच बंधू. कृष्णासमोर बॉल त्याने प्ले फ्रॉम द बॉडी टाकला. सिंगल्सने टीमची धावसंख्या वाढते. धाबा झालेल्या 40, गडी गमावले गेले 3. विकेटचा इम्पॅक्ट किती असतो तुम्ही मागच्या मॅचमध्ये बघितला असेल. म्हणून विकेट सेव्ह करून ठेवणं ना या स्पर्धेमध्ये खूप गरजेचं आहे. आता शॉर्ट बॉलचा वापर पुन्हा एकदा, बॉल फेकावा लागेल. या ओव्हरची सुरुवात थोडीशी खराब झाली आहे. याच्या अगोदर आपण बघितलं तर 2 बॉलरवरती झालेला अटॅक, तो अटॅक कंट्रोल केला प्रमोद सोरखादेने. त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला 2 विकेट्स. पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेटही मिळवली. तिथून श्याम मडवीकडे डेथ ओव्हरचं षटक आहे, आणि श्याम मडवीने 2 मिस्टेक केल्यास, कारण त्याच्या ओव्हरमध्ये 2 वाईट बॉल आतापर्यंत आल्यात. फटका चांगला 41 आहेत, आणि त्याच्यामध्ये अजून जोडा त्या म्हणजे 6. टीमची धावसंख्या होईल 47. काय फटका होता. ऍक्शन रिप्लेच्या द्वारे आपण बघूयात. श्री इव्हेंट ही वाहिनी लाईव्ह प्रोफेशनल ब्रॉडकास्टिंग करते की कशा पद्धतीने हा फटका खेळा. जास्त रूमही नव्हतं, परंतु यॉर्कर बॉलवरती प्रत्युत्तर चांगलं राहिलं कृष्णा मडवीचं, आणि त्याच्या बॅटमधून षटकार. टीमची धावसंख्या 47. सुसाट सुटलाय आता मैदानाच्या आतमध्ये कृष्णा, आणि ऑनसाइडला त्याला थांबवण्यात यश कोणालाच लाभत नाहीये. सुरुवातीपासून लीडर आणि लीडर बनून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू. दबाचं साम्राज्य कमी झालंय ना, तसा आता बॉल टॉस होऊ राहिलाय. कारण टॉस जेव्हा बॉल होतो तेव्हा बॅटवरती मिडलिंग करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला नजर लागते, आणि हा बॉल नजरेने खेळला गेला. पुल करत असताना जरूर त्याच्यासाठी रिस्की नव्हता हा बॉल. फिल्डिंग पोझिशन त्याने पाहिली होती, तो फिल्डिंग चांगली झाली आतापर्यंत. फिल्डर त्या ठिकाणी जरूर होते प्रथमेश, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर, आणि याही षटकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या पुढे जात असताना 50 अप. अजून एक यॉर्कर बॉल ऑनसाइडला चाललाय. आता त्या ठिकाणी फिल्डर वॉर्ड ऑफ फिल्डिंग, काय फिल्डिंग आहे. एकाच हाताने त्याने बॉल अडवलं गेलं, पण तो आता दुसऱ्या बाजूला राहुल बाद आहे की कृष्णा बाद आहे त्या चर्चा आपण करूयात. आणि इथनं स्ट्राईक कदाचित रोटेट झाली नाहीये. पंचांनी बोट केलं कृष्णा मडवीकडे, सो स्ट्राईक रोटेट झालेली नाहीये, म्हणजे स्पर्धेल मैदानाच्या बाहेर कृष्णा मडवी. बघायला हवं होतं, थोडंसं लक्ष केंद्रित करायला हवा होता, पण या सिच्युएशनला कृष्णालाही तेच करायचंय की जास्तीत जास्त त्याच्याकडे स्ट्राईक या मॅचमध्ये तर राहिली. या मॅचमध्ये इंडिव्हिज्युअल 31 धावा त्याने बनवल्या, आणि आता फलंदाज कदाचित नॉन स्ट्रायकिंग इनवरती राहील नवीन, म्हणजे स्ट्रायकिंग इनवरती राहुल जाईल. नाही, राहुल स्ट्राईकला असेल. क्रॉसिंग झाली ना, त्यानंतर फलंदाज बाद दिलाय ना. आपण चेक करूयात, चला बाद कोण झाला आपण चेक करूयात. थर्ड अंपायर नाहीये, ऑनफिल्ड अंपायर. तुमचा काय डिसिजन आहे तो. थर्ड अंपायर या स्पर्धेमध्ये नाहीये. कोणताही रिव्ह्यू या स्पर्धेमध्ये देण्यात आलेला नाहीये. जर अंपायर्सला वाटलं तर ते घेऊ शकतात, फक्त बीमरसाठी, ओव्हर द बेससाठी.
स्ट्राईक रोटेट झाली नाही, कृष्णामध्ये मडवी बाद झालाय म्हटलं गेलं तर स्ट्राईक राहुलकडेच असेल. विकेट मिळाली आहे श्यामला. टॅप केलाय बॉलला, अंडरम बॉक्स टाईलला फटका. जास्त रूम क्रिएट करू दिला नाही या वेळेला श्यामनं. सुरुवातीच्या 2 बॉल्सवरती जरूर त्याला स्ट्रगल करताना तुम्ही बघितलं. खरं तर चुकीचे बॉल आले, अनलिगल डिलिव्हरी आल्या 2. त्यानंतर काय सुरेख कमबॅक केलाय, 2 षटकार त्याच्याही विरोधात आले, त्यानंतर त्यांनी कमबॅक केलाय. या ओव्हरमध्ये मार बसलाय थोडासा, 15 धावा खर्च केल्यात. फटका लॉफ केलाय, कव्हर्सला चाललाय बॉल, 2 फिल्डर जज केतात. रुपेश मात्र होते, टप्पा त्यांनी बघितला, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि विनंती करेन की त्या ठिकाणी जो कव्हर पॉईंटची बाउंड्री आहे, कव्हर पॉईंट पासून तर एक्स्ट्रा कव्हरची जी बाउंड्री आहे ना मित्रांनो, तिथे थोडासा भाग जास्तच खाली गेलेला आहे. त्याच्यामुळे क्रिकेट तुम्ही खेळा, परंतु त्या ठिकाणी त्या झोनमध्ये जात असताना थोडासा विचारी करा. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 58 झाली आहे. बॉल समाप्त झाल्याचे सांगतात की 5, म्हणजे अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट सेट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे आता श्याम मडवीचा. या ओव्हरमध्ये तब्बल आपण धावा जर बघितला तर 19, ज्याच्यामध्ये 2 वाईट, 2 षटकार, 1 चौकार, एक तुम्हाला सिंगल्स ही पाहायला मिळाली. 1 विकेट जरूर आली आहे, परंतु त्या विकेटचा जास्त इम्पॅक्ट पडला नाही, कारण राहुलच्या बॅटमधून हा चौकार आलाय आणि त्या चौकाराने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 58 धावा. शेवटचा बॉल, खडा फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. कॅच पकडली गेली आहे विनायकनं. आपण बघताय फर्स्ट इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, धावा बनल्यात 58, म्हणजेच 59 धावा संख्येचं टार्गेट या मॅचमध्ये आहे, ते म्हणजेच 5 स्टार 11 या टीम समोर. चला, BBC 11 आणि परी आर्या 11 दोन टीमचे कॅप्टन टॉससाठी या. 5 स्टार टीम्स म्हटलं गेलं तर कालच्या दिवसामध्ये खरं तर टॉपच टीम आहे, ज्या टीमने सामने जिंकल्यात, कारण त्यांच्यामध्ये 4 सामने झाले, त्याने 3 सामने जिंकल्यात. आता नुकताच त्यांच्या समोर जो संघ होता केविन फाय 111, विजयाचं खातं त्याने उघडलं, कारण दुसऱ्या मॅचमध्ये त्याने पराभूत केलं. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी पराभूत केलं BBC 11ला. सो एका टीमकडे ॲडव्हान्टेज आहे तर दुसऱ्या टीमकडे प्रेशर आहे, कारण एकच सामना जिंकलाय केविन फाय 111ने. तर दुसऱ्या बाजूला आपण बघताय तर खेळत असताना आपण 3 सामने जिंकताना बघितलं 5 स्टार कालच्या दिवसामध्ये. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल, या सेकंड इनिंगमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. दरम्यान आपण टॉस या ठिकाणी करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सो दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की लवकरात लवकर आपण टॉस करू. नाही चल बो. थँक्यू संकेत, थोडंसं थांबवतोय. चला, टॉस आपण या ठिकाणी करूयात. मी हा मान सुदीप आंबेवणे सरांना देतो की तुमच्या शुभ हस्ते टॉस करा. आपले ऑफिशियल्स आहेत JP पॅनलसाठी, खूप चांगलं ते कार्य करतात आणि कठीण रोल त्यांचा असतो. येस, JP पॅनलचे अंपायर आहेत. आजच्या दिवसामध्ये 3 अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळाले, सुदीप आंबवणे सर, समीर शेख सर, नदीम सर. या त्रिमूर्तीच्या माध्यमातून आपण बघताय हे थेट क्रिकेटचं सार आणि चांगले डिसिजन देत असताना आपण त्यांच्या शुभास्ते टॉस करतोय. एका बाजूला परी आर्या 11, कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघर्षच राहिला, कारण परी आर्या 11 या टीमचा आपण जर विचार केला गेला तर तब्बल 4 मॅचमधून 1 मॅचच ते जिंकलात. स्वतः टॉस जिंकला टीम BBC 11 या टीमनं. पहिला सामना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने खतर कव्हर केला होता, परंतु तिथे परस्स व्हावं लागलं सोमनाथ राणेच्या टीमला. त्यांचा अगेन्स्ट आता परी आर्या 11 या टीम्सला तुम्ही बघा. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. 59 धावसंख्येचं टार्गेट आहे. त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी गेली आहे प्रमोद सुरकादे आणि विनायक चिकनकर. कोण विसरेल, रोशन सर या खेळाडूने कालच्या दिवसामध्ये 41 पहिल्या मॅचमध्ये 46 पहिल्या मॅचमध्ये इंडिव्हिज्युअल बनवल्या.
दुसऱ्या मॅचमध्ये 41 बनवल्या. म्हणजे सगळ्यात जास्त इंडिव्हिज्युअल धावसंख्या कालच्या दिवसामध्ये बनवणारा खेळाडू विनायक चिकनकर आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. त्याच्या जोडीला आपण बघतोय प्रमोद सुरकातेला. या बघूयात 59 धावसंख्येचा टार्गेट चेस होतोय की डिफेंड होतोय. जाऊयात आपण व्हॉइस ऑफ शिरवली, व्हॉइस ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, अनेक उत्कृष्ट लेखक ज्यांची लेखणी आम्हालाही ऐकायला खरं तर हवीशी वाटते. अर्थातच रोशनजी पाटील सरांकडे जाऊया आपण या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू सो मच भाग्यजी मात्रे सर भालगाव. आजच्या या दिवसातील मॅच क्रमांक 3 5 स्टार 11 विरोधात केविन 11. एक दमदार लढत आहे. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे एकूण धावा बनले 58. जिंकण्यासाठी 59 धावसंख्येची आवश्यकता आहे 5 स्टार टीमला. अगदी तरबेज असा खेळ हा साकार करावा लागेल प्रत्येक संघाला. आणि त्यातील हे दोन संघ आज क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळत आहेत. 59 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि पहिली सलामीची जोडी 5 स्टार 11 संघाकडून विनायक आणि त्याच्या साथीने प्रमोद. एक चांगली साथ एकमेकांना द्यायची आहे. आणि पाहतो आपण दमदार फटका लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून दागलाय. हा पहिला षटकार. थँक्यू डीजे. ही क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट जीव की प्राण. अगदी बेधुंद करणारी फटकेबाजी. या भालगाव प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक धावसंख्येचा पल्ला गाठणारा हा खेळाडू विनायक. आक्रमकतेचं दुसरं नाव प्रस्थापित केलंय या खेळाडूनं. अगदी लेंथ मध्ये काहीशी बिघाडी पाहायला मिळते. व्हाईट बॉल अवांतर स्वरूपामध्ये धाव इथे अंकित केली जाते. पहिला धुरंधर गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती कृष्णा मडवी पाहायला मिळतो, जो पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकर राहिला होता. एक ऑलराऊंडर भूमिका साकार करणारा हा दमदार क्रिकेटर. अनेक वर्षांचा अनुभव आणि अनुभव असलेला हा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती, परंतु हातोडा चाललाय. हॅमर शॉट. अगदी अचंबित करणारी फिल्डिंग सध्या घडीला पाहायला मिळते. चेंडू गेला तर कुठे गेला अशी तारांबळ स्थिती पाहिली आपण. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होते. विकी मडवी अचंबित करणारा आपण चेंडू पाहिला. अगदी त्यांच्याच मालकीचा हा संघ पाहायला मिळतो. आणि आपल्या सांघिक कोठ्यासाठी पूर्णपणे सर्वस्व त्यानं पणाला लावले. फिल्डिंग डिपार्टमेंट काय असतं, क्षेत्ररक्षणाची ढाल काय असते, हे विकीच्या माध्यमातून पाहिलं आपण. ओहो, प्रहार केलाय. अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून फटका टाकण्याचा प्रयत्न राहिला. सीमा पल्ल्याड भ्याड हल्ला आलेला अजून एक दर्जेदार षटकार चौकार. अगदी अलीकडे पाहिलं आपण. षटकारानं आपण खातं खोलताना पाहिलं फलंदाज विनायकला. आणि पुन्हा एकदा षटकारानंतर हा आलेला दमदार चौकार. काहीशी फलदायक ठरणारी ही फटकेबाजी धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. 15 धावा धावपटलावरती षटकार चौकारांची भाषा बोलली जाते. अगदी गोलंदाज कृष्णा या गोलंदाजावरती पूर्णपणे हल्ले चढत आहेत. 15 धावा धावपटलावरती कृष्णा पुन्हा एकदा तयार. ओहो, प्रहार करायचा होता, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. आलेला अजून एक डॉट बॉल. अजूनपर्यंत एक चेंडू हा शिल्लक. एक व्हाईट बॉल पाहिला. पहिला चेंडू दुहेरी धाव, त्यानंतर आलेला षटकार. तिसरा चेंडू व्हाईट बॉल, त्यानंतर दुहेरी धाव, आलेला चौकार आणि आता हा डॉट बॉल. 5 चेंडू सफर होत आहेत. 15 धावा धाव पटलावरती. बॉलिंग ट्रॅक वरती कृष्णाला पुन्हा एकदा घरवापसी दाखवावी लागेल, जिथे उत्तरार्धामध्ये 59 धावसंख्येची आवश्यकता आहे. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये केविन 11 या टीमनं 58 धावा बनवल्या. 59 धावसंख्येची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट मध्ये पुन्हा एकदा तब्दिली केली जाते. चेंजेस केल्यानंतर कृष्णा हा चेंडू कसा हाताळेल हे पाहावं लागेल. अखेरचा बॉल, काउंटर अटॅक, डोंगरा पल्ल्याड हा भ्याड हल्ला, आलेला अजून एक दर्जेदार षटकार.
डेकोरेटर्स आमचे डीजे संकेत दादा, अस्मिता, पूर्ण मंडप डेकोरेटर्स आणि त्यानंतर अगदी डीजे वादक हे सुद्धा उत्तमरित्या सध्या घडीला डीजे वादन करतायत. डोंगर माथ्यावरती वसलेलं हे आई गावदेवीच्या नावानं या मैदानाचं नामकरण आहे आणि आई गावदेवी क्रीडांगण भालगाव कल्याण डोंबिवली परिभागातील ठाणे जिल्ह्यातील अगदी संघर्षमय कामगिरी असलेले गाव, कला क्रीडा वाङ्मय या क्षेत्रामध्ये या गावचं प्रत्येक व्यक्तिमत्वाचा आपण बोलबाला पाहिलाय. नाद फक्त एकच क्रिकेट, नाद फक्त एकच बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा या गावाची भरीव कामगिरी पाहतो. या गावानं अनेक कलाकारांना पूर्णपणे ताब्यात घेतल्यानं त्यानंतर जर पाहिलं या गावाची एक वेगळी ओळख या संबंध ठाणे जिल्ह्यामध्ये प्रस्थापित झाली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर सुद्धा भालगावचं क्रिकेट नेहमीच बहरताना पाहिले आणि याच गावाच्या माध्यमातून भालगाव प्रीमियर लीगचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. अलीकडच्या काही गावांचा इतिहास जर पाहिला तर राजकारणाची कीड लागते आणि त्यामध्ये काही संघांचा खेळ हा विभागला जातो, परंतु इथे तसं काही नाहीये. एकात्मतेचं प्रतीक बिंबवणार हे भालगाव प्रीमियर लीगचं हे दमदार आयोजन येत्या क्षणी प्रेमात पडेल असं दमदार आयोजन सध्या घडीला आपण एन्जॉय करतो. आणि डोंगर माथ्यावरती हे मैदान आहे. या मैदानावरती खेळाची मजा और आहे आणि ती मजा लुटली जाते फलंदाजाकडून. द्वितीय षटकातील पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅकवरती समीर, त्याच्यावरती हल्ला, आलेला चौकार, अटके पार हा फटका पाहिला. अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला, त्याच्यावरती आलेला हा दमदार फटका. फलंदाज आक्रमकतेनं खेळतो. विनायकच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना आपण प्रमोदला पाहतो. विनायकनं ग्रेट स्टार्ट दिलाय आणि आता प्रमोद त्याला साथ देतोय. अगदी मिली ही खेळी राहिली आहे या दोन फलंदाजांकडून. अतिशय दमदार खेळ सध्या घडीला हा अवगत केला जातो. विनायक आणि प्रमोद एक चांगली भागीदारी रचतायत आणि समीरला ती तोडायची आहे, कारण पहिल्या गोलंदाजाला पूर्णपणे टार्गेट केलंय. चला केव्हिन 11 आपण वेळ घेता, जास्तीत जास्त वेळ न घेता आज खूप साऱ्या लढती कव्हर करायच्या आहेत. अगदी इट्स नो बॉल करार आहे आणि त्याच्यावरती आलेला हा दमदार फटका. अगदी रिव्ह्यू सिस्टमचा इथे वापर केलाय. ऑलरूम मध्ये ते पाहिलं जाईल, ते हेरलं जाईल, केली जाईल. ऑफिशियल अंपायर टीम इथे शाबूत असताना गुड अंपायरिंग सुदीप सर असतील, समीर सर असतील, नदीम सर असतील, हे त्रिवेणी संगम जेपी पॅनल हे टेनिस विश्वातील सर्वात अंपायरचा साठा असलेला हा पॅनल आपण पाहतो. आणि या पॅनल मधील प्रत्येक अंपायर तरबेज आहे आणि इट्स नो बॉल, फ्री हिट बॉल आहे. खुलेआम खेळण्याची नामी संधी आहे. चालेल चालेल असा आवाज काढो कक्षातून येतोय, कारण त्या दर्जाचा खेळ आलेला हा चौकार आपण पाहिला. दमदार फटकेबाजी, 30 धावसंख्येवरती दरमजल पाहायला मिळते. अजून एक जशास तसं उत्तर दिलं जातं, जणू का रिप्लेस पाहिला आपण. अलीकडे आपण लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून शिरकाव पाहिलं, आताही तेच घडले. सलगचे हे पाहू शकता आपण. 3 चौकार, चौकाराची भाषा बोलली जाते. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या दर्जाचे काहीशे फटके आहेत. फक्त एक चेंडू डॉट राहिला. नो लुक शॉट आपण पाहू शकता. अगदी चेंडूकडे पाहिले नाही आणि त्याची बॅट चालली ऑन द कार्पेट. हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना अगदी एक धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. खूप वेळानंतर आलेली ही सिंगल्स जिथे स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि P1च्या पहिल्या षटकादरम्यान वाखांनी जो खेळ साकार करणारा विनायक सध्या घडीला फलंदाजीच्या बोल्यावरती शाबूत असल्याचं पाहायला मिळतं. गोलंदाज समीरनं ध्येय धोरण आखली, त्याला धावा रोखायच्या होत्या परंतु रोखू शकला नाहीयेत. आले नो बॉल, त्याच्यावरती चौकार, पुन्हा एकदा चौकार. एकूण 3 चौकार या ओव्हर मध्ये खेचले गेले. खरपूस समाचार घेतला गेला परंतु कमबॅक साधावं लागेल. हो हलवार पद्धतीने हा चेंडू इथे मारलाय फलंदाज
विनायकनं काहीसा घातक होत आहे त्यानं जाणलं, आपल्यासाठी झालं रसलं विणलं हे पाहिल्यानंतर अगदी सावधगिरीचा पवित्रा पाहिला आपण. प्रहार, काउंटर अटॅक, अटॅकिंग बाना, रन आउट ऑफ द पार, इट्स अ बिग हिट, 6 षटकार. थँक्यू डीजे. या भालगावात काय वाजत गाजत भालगाव प्रीमियर लीगचं आयोजन मोठ्या थाटात वाजत थाटात गाजत या दर्जाचा गाजाबाजा प्रस्तावित करणारा हा भालगाव प्रीमियर लीगचा गाजाबाजा आलेला. अजून एक दमदार स्ट्रोक, त्याच्यावरती आला चौकार आणि पहिल्या 2 ओव्हरचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवरती बनवायच्या या उत्तरार्धामध्ये 59. आणि आता जर समीकरण पाहिलं तर अगदी विजयाच्या समय 12 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 14 धावसंख्येची आवश्यकता आहे 5 स्टार 11 या टीमला. 5 स्टार अगदी पंचतारांकित या संघातील खेळाडू सध्या घडीला कामगिरी करतायत. अगदी खवय्यांसाठी 5 स्टार हॉटेल हे खूप वेगळं असतं. तिथे आराम असतो, तिथे खवय्यांसाठी चांगली मेजवानी असते. त्या दर्जाचा 5 स्टार हा संघ सध्या घडीला हायफाय कामगिरी दाखवत असताना आपल्या खेळीच्या माध्यमातून या संघाच्या विरोधात केविन 11 हा संघ पाहायला मिळतो. केविल वाणी या संघाची सध्या घडीला अवस्था आहे, परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतो. 12 चेंडू 14 धावा बचावताना सुद्धा आपण पाहिले, परंतु ती वरचढ कामगिरी साध्य करायची असेल तर येणाऱ्या धुरंधर गोलंदाजाला उत्तम कामगिरी साकार करावी लागेल. राहुलला ती हुलनी द्यावी लागेल. हे षटक जर तरबेज राहिलं, या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल स्पेल साकार झाला तर या लढतीमध्ये मजा पाहायला मिळेल. या लढतीमध्ये रोमहर्षकता ठासून भरलेली असेल. परंतु पहिलाच बॉल घातक सफर केलाय. बोल्डिंग दंडा बहार, दांडी गोल करणारी पॉवरफुल गोलंदाजी तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूमध्ये राहुलनं दाखवून दिले. पहिला गडी गारद. पहिल्या फलंदाजाच्या खेळीची कत्तल आणि दमदार फटकेबाजी दाखवणाऱ्या प्रमोदला आता मात्र माघारी पटवलं जातं. जिथे ज्याच्या बाटमधून 3 चौकारांचा साज राहिला, अशी साजीशी खेळी करणारा खेळाडू तंबूच्या दिशेनं परतताना पाहायला मिळतो. अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये हा खेळात दंग असलेला आमचा भालगावचा क्रिकेटर आज आपल्या गावासाठी, आपल्या गावच्या क्रिकेटसाठी, एकात्मतेसाठी सध्या घडीला या 2 दिवसीय स्पर्धेच्या आयोजनामध्ये गावचा प्रत्येक युवक इथे खेळतोय. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या युवकांच्या साथीनं या भालगाव प्रीमियर लीगचं आपण आयोजन पाहतो आणि ग्रामदैवत आई गावदेवीच्या कृपा आशीर्वादाने या गावाची बरकत आहे. हो, सुंदररीत्या चेंडू इथे सफर केलाय. सलगचे 2 चेंडू तितकेच घातक राहिलेत. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल आग ओकणारी गोलंदाजी दाखवत असताना आज नवीन वर्षामध्ये नवचैतन्य संचारावर त्या दर्जाचं कार्य गोलंदाजीच्या माध्यमातून केविन 11 टीमचा धुरंधर गोलंदाज राहुल नामक गोलंदाज आग ओकतोय. फुलर लाईन चेंडू हवेमध्ये मुक्त संचार आहे आणि हे पाहू शकता आपण. अजून एक खेळाडू बाद, रोमहर्षकता ठासून भरली आहे. गोलंदाजाने कमबॅक साधलंय. लागलेला दुसरा धक्का 5 स्टार 11 टीमला आणि खेळाडू बाद होतोय प्रथमेश. मेजबानी पाहायला मिळते. मूर्तिकेचे पवित्र तव राखेले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गरजुनी या कैलाशी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझ माझा मानाचा मुजरा. अगदी संघर्षाची मायभूमी म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिलं जातं आणि रायगड ठाणे या 2 जिल्ह्यांचा विचार केला तर अगदी क्रिकेटला भगवंताप्रमाणे पूजलं जातं. टेनिस विश्वाची श्रीमंती काय असते हे या 2 जिल्ह्यांनी दाखवून दिले.
आणि रायगड ठाणे दोन जिल्हे हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. इथे क्रिकेट वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं, इथे क्रिकेट वेगळ्या पद्धतीने जगलं जातं आणि क्रिकेटच्या माध्यमातून लाखो नव्हे तर कोट्यावधींची उड्डाणं सध्या घडीला ही पार केली जात आहेत. त्यामध्ये अजूनही खेळाची ही निश्चितच ओढ लागते, तो म्हणजेच नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत. अनेक नामांकित अड्ड्यांचा सुद्धा पूर्णपणे आयोजन या रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये होत असताना उद्याही मातब्बर असे शर्तींचा कार्यकाल पाहायला मिळेल. पनवेल मधील चिंचवलीचा अड्डा आहे आणि इथे पाहू शकता भालगावचं प्रीमियर लीगचे दमदार आयोजन. आणि या आयोजनामधील आजच्या दिवसातील तिसरी मॅच अगदी रोमहर्षक पद्धतीने पाहायला मिळते. समीकरण जर पाहिलं तर आता मोठ्या संघर्षाच्या वाटा 8 चेंडू 12 मॅच बनतीये. इथे डॉट बॉलचं सत्र जारी झालं तर केविन 11 संघ आपली कामगिरी बहरताना पाहायला मिळेल. ओहो, सुंदररित्या फटका कन्वर्ट केलाय सीमा पल्ल्याड, भ्याड हल्ला, अजून एक षटकार. वेगळ्या थाटात 7 चेंडू मध्ये फक्त 6 धावा बनवायच्या आहेत. फलंदाज चांगला खेळतोय. श्यामनं आपला वेगळा खेळ इथे साध्य केलाय, परंतु व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतो. अगदी विजयाच्या समीप जाण्याचे प्रयत्न पाहायला मिळते. संघ जाऊन पोहोचतोय धावपटलावरती. अगदी 54 धावा, 2 गडी बाद, विजयाच्या समीप सध्या घडीला आपण हा संघ पाहतो. परंतु गोलंदाज आपली खराब गोलंदाजी सध्या घडीला दाखवत असताना अजून एक नो बॉल. ज्या गोलंदाजानं सुरुवातीचा कालखंड चांगल्या पद्धतीनं राखला, त्याने गाजवला, परंतु अंतिम चरणामध्ये जे फुलर लेनचे चेंडू ज्याच्या माध्यमातून सफर झाले ते काहीसे घातक ठरले गेले. जिथे खेळपट्टीच्या मधोमध चेंडू आदळणं गरजेचं असताना फुलर लेन बॉल हे सफर झाले, हे काहीसे घातक ठरले गेले आणि हेच मुख्य कारण राहिले हे अतिरिक्त धावसंख्या देण्यामागचं. 2 धावा चपलाईनं प्राप्त होत आहेत आणि अगदी धावसंख्या जर पाहिली धावपटलावरती जाऊन पोहोचते. अंतिम चरणामध्ये समीकरण 6 चेंडू आणि फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता. चला स्पीडली खेळायचंय. येणारा नवीन गोलंदाज युवा जिगरबाज गोलंदाजाचा वापर होतोय. अलीकडच्या 3 ते 4 चेंडूंचा विचार केला तर खराब गोलंदाजी साकार झाली. हेच केविन 11 या संघासाठी अतिशय मारक ठरलं गेलं, ते तारक ठरलं गेलं. फास्ट 11 या टीमसाठी ज्या फलंदाजांनी चांगली फटकेबाजी दाखवली, विनायक अजूनपर्यंत खेळपट्टीवरती शाबूत आहे आणि विनिंग स्ट्रोक त्याच्या बाडमधून आणि अशा रीतीनं विजयी सलामी पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि सामना जिंकतोय हाय फाय कामगिरी करणारा 5 स्टार 11.